पाहूयात पहिलीच बातमी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतची। कारण याबाबतची जी सुनावणी आहे ती लांबणीवर गेली आहे। आता येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने काही मुद्दे ऐकून घेतले आहेत। त्यानंतर आता शुक्रवारी 28 डिसेंबर रोजी ही सुनावणी घेणार असल्याचं जाहीर केलंय। या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे अंतरिम निर्देश देण्याची शक्यता आहे। आजच्या या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्त्वाची टिप्पणी करताना म्हटलं की संख्येनुसार प्रतिनिधित्व कसं देता येईल यावर आम्ही निश्चितपणे निर्णय देऊ असंही त्यांनी म्हटलं। त्यामुळे आता शुक्रवारच्या या सुनावणीमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे भवितव्य ठरणार। की ओबीसीचं आरक्षण 27%च ठेवा असं म्हणणारी याचिकाकर्ते जे होते त्यांच्या वतीने इंदिरा जयसिंग यांनी युक्तिवाद केला। त्यानंतर विकास सिंग साहेब आहेत सिनियर ॲडव्होकेट, त्यांनी युक्तिवाद केला। त्यांचं म्हणणं होतं की ही 27% देता येणार नाही। पूर्वीचा जो निकाल होता त्याच्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण जे ते कमी होऊ शकतं, जिथं एससी आणि एसटीचं आरक्षण आहे त्यांच्यामध्ये मोठा युक्तिवाद झाला। न्यायालयाने मात्र असं स्पष्ट केलं की आपण शुक्रवारी 12 वाजता सुनावणी घेऊ, काहीतरी वर्केबल याच्यात सोल्युशन करू आणि तोपर्यंत ज्या 157 जागा आहेत जिथे हे 50% वर आरक्षण गेलेलं आहे त्याचा डेटाच मात्र आता राज्य निवडणूक आयोगाला द्यायला सांगितलं आणि सगळे आमच्या याचिकाकर्त्यांना सुद्धा तो द्यावा असं त्यांनी सांगितलं। प्रत्येकाला असं वाटायचं की 25 तारखेला काहीतरी ठोस निर्णय येईल, 25च्या नंतर आपण आपला सगळा प्रचार जोरात सुरू करू। परंतु तीच परिस्थिती आता परत आली। राज्य निवडणूक आयोगाकडनं म्हणजे जो जनतेचा उत्सव आहे या देशातला लोकशाहीचा, ज्यांच्या मार्फत हा राबवला जातो, त्या राज्य निवडणूक आयोगाकडनं असे तारीख पे तारीख घेण्याचा जो कार्यक्रम चालू आहे आणि या उत्सवाला कुठेतरी गालबोट लावायचा कार्यक्रम सुरू आहे, हा अतिशय दुर्दैवी आहे। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही। आज एक प्रश्न आपण उपस्थित करण्यात आला की बांटी आयोगाच्या आधी ओबीसींना आरक्षणच नव्हतं खानविलकरांच्या जजमेंटनुसार, मग ओबीसींना आरक्षण का द्यायचं कोर्टाने? ऍक्च्युअली इंटरप्रिटेशन जे पिटिशनर आहेत ते ओबीसी आरक्षणाला विरोध करतात त्यांनी 6/5च्या ऑर्डरचं इंटरप्रिटेशन तसं काढलेलं आहे। मुळात ते चुकीचं इंटरप्रिटेशन आहे असं आमचं म्हणणं आहे। जो जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहेत ते अजून तसे इंटॅक्ट आहेत। त्याच्यामध्ये 27% आरक्षण दिलेलं आहे। बाठिया कमिशनला आम्ही मागच्या 6 तारखेच्या याच्यामध्ये आम्ही चॅलेंज केलेले, ती माझी पिटिशन आहे। या संदर्भात राज्य सरकारची आजची भूमिका अशी होती की राज्य सरकारने असं सांगितलं की या प्रकरणामध्ये आता कशा प्रकारे पुढे निवडणुकांचा कार्यक्रम न्यायचा आणि या आरक्षणाचं पुढे काय करायचं या संदर्भामध्ये आता एक सविस्तर आम्ही एक अहवालच आपल्यासमोर सादर करू। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी असं सांगितलं, त्यांना न्यायालयाने विचारलं आज की किती ठिकाणी हा असा प्रकार झालेला आहे, तर त्यांनी ती आकडेवारी दिली। साधारणतः 157 ठिकाणी ती साधारणतः दिसते, म्हणजे नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि 2 महानगरपालिका, जिथे जिथे एससी आणि एसटी यांचं घटनात्मक आरक्षण आहे ते आणि ओबीसींचं 27% असं मिळून 50%च्या वर जातं केवळ त्याच लोकल बॉडीजमध्ये। हा प्रश्न आहे म्हणजे जिथे जिथे 27%च्या वर हे आरक्षण जातं आहे तिथे तिथे ओबीसींचं आरक्षण कमी होणार आहे आणि तशा प्रकारचा अहवाल बांटी आयोगाचा आहे। आणि हे 50% आरक्षण जर आपल्याला समजा त्या मर्यादेमध्ये जर ठेवायचं असेल तर तिथे ओबीसींच्या जागा ह्या कमी होतात, त्यांचं प्रतिनिधित्व कमी होतं।
सर्वोच्च न्यायालयाने आज असं स्पष्ट सांगितलं की ओबीसींना आरक्षण निश्चित मिळालं पाहिजे, सगळ्यांना तिथं रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. मात्र जर याच्यासाठी काही आवश्यक असेल, काही लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट जर करायचा असेल तर मग आपण त्या संदर्भात सुद्धा विचार करू शकतो. मूळ याचिकाकर्त्यांच्या वतीने, कारण आमची मागणी होती की छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई सारख्या कॉर्पोरेशन्समध्ये 5-5, 6-6 वर्ष झाले प्रशासक आहेत. अनेक 90% वर महाराष्ट्र सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे निवडणुका लवकर घ्याव्यात अशी आमची मागणी होती. नाही, ऑलरेडी आजचं जे काही झालं, म्हणजे आजची जी चर्चा झाली कोर्टामध्ये, त्याच्यातून असं दिसतंय की स्टेटने असं स्पेसिफिक स्टेटमेंट केलं की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कॉर्पोरेशनचं इलेक्शन तर आता ते काही त्याच्या बाबतीत काही डिसिजन घेतील असं दिसत नाहीये. आणि ऑलरेडी जे नोटिफाय झालेलं इलेक्शन आहे म्युनिसिपल काउन्सिल आणि नगरपंचायतचं, तर त्याच्यामध्ये पण ते लिस्ट द्यायला आम्हाला सांगितली त्यांनी, स्टेटच्या वकिलांना पण आणि इलेक्शन कमिशनच्या वकिलांना पण.